एकदा असेच आम्ही रायगडवर गेलो होतो आणि रायगडवरती गेल्यानंतर मला म्हणाले जरा चला माझ्याबरोबर. तर माझ्याबरोबर चला म्हटल्यानंतर आम्ही चाललो त्यांच्या मागोमाग. त्यांच्या मागोमाग जात असताना ते म्हणले सिंहासन चौथऱ्यापाशी चला म्हणले. आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर म्हणाले की खात्या पित्या भल्या घरची मुलं आहात तुम्ही, जीवनामध्ये अनेक उंच जागी तुम्ही जाणार आहात, सिंहासनावर हात ठेवा आणि माझ्याबरोबर प्रतिज्ञा करा म्हणाले. ठेवले हात. प्रतिज्ञा काय करायची? तुम्ही ज्या जीवनामध्ये जगाल, वैयक्तिक किंवा सार्वजनिक, असं काहीही तुमच्या हातून होऊ नये की परत रायगडवरती आल्यानंतर, या सिंहासनासमोर आल्यानंतर तुमची मान लाजेने खाली जाईल. असं तुमच्याकडून काही होणार नाही अशी प्रतिज्ञा करा म्हणून मी ती केली. मान्यवरती असतात, भावनिक करार असतात. हे त्या खरीवच्या बुद्धवाड्यातनं सुरू झालेल्या या वाटा रायगडच्या सिंहासनावर, त्याच्या आसपास अधिक उंच जागी निघून जातात. त्या वाटांवर चालायचं भाग्य त्यांच्या संगतीत मला मिळालं. मी दिल्लीला होतो, अनेक जबाबदारीच्या शासकीय पदांवर मी होतो. 10,000 कोटींचा व्यवहार मी वर्षाला करत असे. माझ्या हातामध्ये ती ताकद जेव्हा होती तेव्हा मी 80,000 कोटीचा व्यवहार केला. रायगडवरती आजही मी ताठमानेनं जातो आणि जात राहील. नमस्कार.